नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे। तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा। वजनानुसार कोणी किती पाणी प्यावं पहा। आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत। हाऊ मच वॉटर ड्रिंक अ डे। योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते। मानवी शरीर हे 70% पाण्याने भरलेले असते। शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका असते। पाणी जेवणातील पोषक तत्व शोषून घेण्यास मदत करते। याशिवाय गॅस, ॲसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात। योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते। त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेच्या सौंदर्यात भर पडते। पाणी किडनीतील घातक पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात। किडनी स्टोन सारख्या समस्याही उद्भवत नाहीत। मेंदूचा 73% भाग हा पाण्याने तयार झालेला असतो। डिहायड्रेशनमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते। याशिवाय डोकेदुखीची समस्याही उद्भवते। योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते, एकाग्रता वाढण्यास मदत होते। शरीराच्या चांगल्या कामकाजासाठी पाण्याची किती आवश्यकता असते हे माहीत असायला हवं। व्यक्तीने रोज किती प्रमाणात पाणी प्यायला हवं? हाऊ मच वॉटर शुड ॲन अडल्ट ड्रिंक पर डे? व्यक्तीने रोज किती पाणी प्यायला हवं हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते, जसं की वजन, वय, लिंग यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। शरीराला तरल पदार्थांची कितपत आवश्यकता आहे ते ठरवून तुम्ही दैनिक पाण्याच्या गरजेचं प्रमाण ठरवू शकता। मेयो क्लिनिकच्या रिपोर्टनुसार एका निरोगी व्यक्तीला प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनाच्या जवळपास 35 मिलीलिटर पाण्याची आवश्यकता असते। सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जितकं वजन असेल तितकी पाण्याची आवश्यकता असते। 50 किलो वजनाच्या व्यक्तीने जवळपास 1.7 लिटर पाणी प्यायला हवं। 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीने 2.1 लिटर पाणी प्यायला हवं। 70 किलो वजन असलेल्या व्यक्तीने रोज 2.4 लिटर पाणी प्यायला हवं। 80 किलोग्रॅम वजनाच्या व्यक्तीने रोज 2.8 लिटर पाणी प्यायला हवं। जितकं जास्त शारीरिक काम तितकी पाण्याची गरज जास्त भासते। काही लोकांना शरीराची झीज भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते। शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणं आवश्यक आहे। जेव्हा कधीही तुम्हाला तहान लागेल तेव्हा भरपूर पाणी प्या। आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे नियम पाहूयात। पाणी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात प्यायल्यास त्याचे पुरेपूर फायदे मिळतात। घाम येणं, ॲसिडिटी होणं, तोंड कोरडं पडणं, पिवळ्या रंगाची लघवी होणं अशा समस्या उद्भवतात। जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या। वाताने पीडित असलेल्यांनी जेवणाच्या 30 मिनिटांनंतर आणि कफ असेल तर जेवणाच्या 30 मिनिटांनी पाणी प्यायला हवं। पाणी घोटून प्या। रूम टेम्परेचरवर असलेल्या पाण्याचे सेवन करा। पाणी ठेवण्यासाठी माती किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर करा। दर्शक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल। व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.